सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। चैत्र पौर्णिमा, चैत्र पौर्णिमेलाच हनुमानजींचा जन्म असतो आणि हे दोन्ही सण आपण एकाच दिवशी साजरा करत असतो। माता लक्ष्मीची सेवा सुद्धा ह्या दिवशी आपण करत असतो आपल्या घरात। जर का पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा करत असाल तर अतिशय उत्तम आहे। माता लक्ष्मीला अशा खूप वस्तू आहेत ज्या अत्यंत प्रिय आहेत आणि ज्या आपण आपल्या घरात आणतो। त्यामुळे काय होतं तर आपल्या घरात माता लक्ष्मीचा कायमचा वास राहतो, कधीही आपल्या घरात पैशांची कमी होत नाही। तर अशा खूप वस्तू आहेत आणि त्या वस्तू आपण घरात आणतो आणि आणायच्याच आहेत। तर बघा, आपल्याला अशा वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीच्या प्रिय आहेत आणि त्या आपल्याला संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला जाळायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आपल्या उंबरठ्यापासून ते आपल्या देवघरापर्यंत अगदी सर्व काही नीट नेटकं स्वच्छता ठेवा। उंबरठ्याला हळदीचं लेपन, आपल्या दारात रांगोळी, देवघर स्वच्छ, देवघरात दिवे, तुपाचे तेलाचे जे कुठले दिवे लावत असतील, हार फुलं जे तुम्ही आणत असतील ज्याने आपलं मन प्रसन्न होतं, अशा सर्व गोष्टी त्या दिवशी करायच्या। माता लक्ष्मीला धूप आणि गुगल खूप प्रिय आहे, त्यामुळे ह्या वस्तू सुद्धा घरात आपल्याला जाळायच्या आहेत। बघा, एक अशी सेवा आहे ज्याने आपल्या घरात खूप सारी निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी निघून जाऊन पॉझिटिव्हिटीचा संचार होत असतो। बघा, एक छोटासा आपण हवनकुंड आपल्या घरात आणून ठेवला तर आपण प्रत्येक पौर्णिमेला किंवा तुम्हाला ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी आपण तो एक छोटासा हवन करू शकतात। हवन कोणीही करू शकतं। आपल्या जिथे देवघरात देवांचे सामान मिळते तिथे जायचं आणि त्यांना सांगायचं की समिधा द्या। समिधाची जशी जुडी बांधलेली असते, म्हणजे छोटी छोटी लाकडं असतात वनस्पतीची, ती लाकडं म्हणजे ती त्याला समिधा म्हणतात। ती समिधाची एक जुडी आणायची, तिथेच भीमसेनी कापूर मिळेल, थोडंसं गाईचं शेण मिळेल ज्याला आपण गाईच्या गोवऱ्या म्हणतो त्या मिळतील, त्या घेऊन यायच्या। आपल्या घरात गुळ असतं, तूप असतं, ह्या सर्व गोष्टी ह्या आपल्याला हवनात जाळायच्या असतात, हवन करायचं असतो। एक एक ती समिधा घ्यायची असते, तुपात बुडवायची असते, शेणांवर आणि कापुरांवर ही आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात। त्याच्यात तुम्ही कुठलाही माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणू शकतात। ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात। अशा तुम्ही छोट्या छोट्या सेवा अगदी स्वतः करू शकतात। हे हवन आपण केल्याने आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी असतात ते दूर होतात आणि पॉझिटिव्हिटीचा संचार होत असतो। त्याचबरोबर आपल्या घरात माता लक्ष्मीला आवडती त्या दिवशी नैवेद्यासाठी आपण खीर बनवू शकतो, जी तांदळाची असेल किंवा लाह्यांची असेल, जी पण तुम्हाला कुठली खीर वाटत असेल ती खीर त्या दिवशी तुम्ही बनवू शकता। त्या दिवशी दान सुद्धा तुम्ही करू शकता, दानाला सुद्धा तितकंच महत्व आहे। ह्या दिवशी माता लक्ष्मीची तर पूजा केलीच जाते, परंतु सत्यनारायण असेल तर दोघांची सुद्धा पूजा आपण करत असतो। म्हणजे माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करतो आणि नारायणाची सुद्धा, आपण सत्यनारायणाची सुद्धा कथा करत असतो। ज्यांच्या घरात नेहमी सत्यनारायण केलं जातं त्यांच्या घरात कधीही कुठलेही धनाचे कुठलेही प्रॉब्लेम येत नाही, सुख समृद्धी ऐश्वर्य त्यांच्या घरात नांदत असतं। तर बघा, आपल्याला ह्या दिवशी कुठल्या 3 वस्तू जाळायच्या आहेत। माता लक्ष्मीला गुलाबाचं फुल हे अत्यंत प्रिय आहे, जे लाल कलरचं आहे। गुलाबाचं फुल एक दिवस आधी आणा किंवा एक दिवस त्याच दिवशी आणलं तरीही चालेल। ह्या आता जिथे आपण बघा, एखादं जर तुमच्याकडे हवनकुंड असेल त्यात केलं तरीही चालेल किंवा छोटीशी एखादी पणती घेतली तरीही चालेल। त्यात 5 गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या, 2-4 भीमसेनी कापूर घालायचे, 2-3 लवंग घालायच्या आणि 2-3 हिरवी वेलची घालायच्या आणि ह्या सर्व प्रज्वलित करायच्या। आता तुम्हाला कुठलाही माता लक्ष्मीचा बीज मंत्र येत असेल त्या बीज मंत्राचं तुम्हाला पठण करायचंय। हे पूर्ण आपल्याला आपल्या घरभर फिरवायचं आहे। याची थोडीशी तरी धुनी झाली असेल तर ती धुनी सुद्धा आपल्याला घरभर फिरवून घ्यायची। आणि बघा, ह्याने काय होईल, माता लक्ष्मीला ह्या खूप प्रिय वस्तू आहेत आणि त्याच वस्तू आपण इथे जाळत आहोत आणि आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होऊन माता लक्ष्मी खरंच आपल्या घरात स्थिर होते। ज्या वेळेला आपल्या घरात निगेटिव्हिटी असते त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्या घरात कधीही स्थिर होत नसते, लक्ष्मी कधीही तिकडे आकर्षित होत नसते। त्यामुळे आपलं घर नेहमी आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटीचा संचार होईल ह्याचं ह्याची नेहमी काळजी घ्या। आपल्या घरात नेहमी अध्यात्माकडे जाणारे लोक, नेहमी एकमेकांसोबत चांगले बोलणारे लोक असायला हवे। म्हणजे कसं, ती घरात वाद होता कामा नये किंवा आपल्या घरात नेहमी आपण देवांचं काहीतरी काम करतो, देवांची पुस्तकं वाचतो किंवा देवांचे गाणे आपल्या घरात भजन कीर्तन होत असतं, त्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटीचा संचार होत असतो आणि अशाच वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते। आणि ज्या वेळेला एखाद्याला वाटतं की ह्यांच्या घरातून आपण बाहेर जाऊ नये, ह्यांच्या घरात स्थिर बसून राहावं, त्याच वेळेला समजायचं की आपल्या घरात भरपूर सारी पॉझिटिव्हिटी आहे आणि आपल्या घरात सर्व सुख समाधानाने आणि ऐश्वर्याने नांदत असतात।
ज्या वेळेला आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते त्यावेळेला सर्व गोष्टींपासून आपला सुटकारा होतो, सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याकडे नांदते, दुःखाच्या गोष्टी दूर होत असतात. तर आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.